श्री स्वामी समर्थ. थंडीचे दिवस चालू झाले, हिवाळा चालू झाला की बाजारामध्ये ना लाल लाल गाजरं ना आपल्याला बोर्ड दाखवत असतात. मग मी सुद्धा अशी लाल लाल मोठी मोठी गाजरं घेऊन आले 40 रुपये किलोनं. आणि म्हटलं आता त्याला हलवा करूया, आज संकष्टी आहे. तर मग हलवा करायला बसले आणि 2 तास बसून मी गाजरं किसून घेतली बरं का. काही जण ना गाजराचे तुकडे करून मग ते कुकरमध्ये दुधामध्ये शिजवून वगैरे हलवा करतात, परंतु ते मला अजिबात आवडत नाही. मग मी आपली गाजरं सगळी किसून घेतली आणि 2 चमचे तुपामध्ये ना हा गाजराचा किस छानपैकी परतून घ्यायचा. त्यातलं थोडं पाणी आटत आलं ना मग त्याच्यामध्ये दूध घालायचं. हां, परंतु ह्याच्यातली एक खास टिप्स तुम्हाला माहिती आहे का? साईसकट दूध घ्यायचं बरं का, कारण पातळ दूध घेऊ नका आणि पाण्याचा अजिबात वापर करू नका. त्याच्यामुळे ना गाजराचा हलवा म्हणजे बनायला वेळ लागतो, त्यातलं पाणी आटायला. कारण गाजरांना मुळातच पाणी असतं, त्यामुळे ते जरासं पानचट होऊ शकतं. त्यामुळे ना असं घट्ट दूध घ्या आणि साईसकट घ्या आणि छानपैकी मऊ असा गाजराचा हलवा शिजत आला की मग त्याच्यामध्ये साखर ॲड करायची. सगळ्यात शेवटाला मग आपण ना थोडीशी आणखी साय आणि वेलची पूड ॲड करायची आणि पुन्हा एकदा त्याला 5-10 मिनटं शिजवून घ्यायचं. मग पूर्ण त्यातलं दूध आटवून घ्यायचं आणि मस्तपैकी असा गरमागरम लाल भडक हलवा सर्वांना खायला द्यायचा. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता, पण मला आवडत नाहीत. चला तर मग असा हलवा संकष्टीसाठी तयार झाला. चलो, बाय बाय.